वेलकम स्टुडंट्स. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण प्रेपोजिशन PREPOSITION प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय हा घटक पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण जवळपास 60 पेक्षा जास्त प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय पाहणार आहोत, ज्याचा वापर इंग्रजी बोलत असताना आपल्याला वाक्य जेव्हा पुढे मोठं करायचं असतं तेव्हा या प्रिपोजिशनच्या आधाराशिवाय आपण ते वाक्य मोठं करू शकत नाही. म्हणून आपल्याला ही 60च्या 60 प्रेपोजिशन्स माहित असायलाच पाहिजेत. चला तर मग एक आपण अशी 60च्या 60 प्रेपोजिशन बघूया. अबाउट, ABOUT. अबाउट म्हणजे च्या विषयी. अबाउट म्हणजे काय? च्या विषयी. अबाउट म्हणजे च्या विषयी. जसं की आपल्याला जर म्हणायचं असेल राम विषयी तर अबाउट ABOUT, अबाउट राम म्हणजे राम विषयी. राम विषयी किंवा रामा विषयी याला म्हणायचं प्रिपोजिशन. आणि हे आहे नाम. नामाच्या अगोदर हा शब्द वापरला जातो आणि त्याचा अर्थ होतो अबाउट राम म्हणजे राम विषयी. राम विषयी. आणि समजा आपल्याला ते वाक्य तयार करायचंय तर वाक्य कसं तयार होईल? समजा आपल्याला ही इज टॉकिंग, TALKING, टॉकिंग अबाउट ABOUT, अबाउट राम. ही इज टॉकिंग अबाउट राम या वाक्याचा मराठीत अर्थ होईल तो राम विषयी. तो राम विषयी. तो राम विषयी. टॉकिंग म्हणजे बोलत. टॉकिंग म्हणजे बोलत. टॉकिंग म्हणजे बोलत आणि इज म्हणजे आहे. तो राम विषयी बोलत आहे. असा ह्या अबाउटचा उपयोग वाक्यामध्ये होत असतो, जो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पुढचा शब्द बघूया आपण. अबव, ABOVE. अबव म्हणजे च्या वर. अबव म्हणजे च्या वर. जसं की अबव ABOVE, अबव टेबल. अबव टेबल म्हणजे टेबलच्या वर. टेबल च्या वर. अबव टेबलच्या वर म्हणजे टेबलवर नाही, टेबलच्या वर म्हणजे टेबल पासून थोडं अंतर सोडून वर. अबव टेबल. वाक्य बघू. द फॅन इज अबव ABOVE, अबव द टेबल. द TABLE. त्याचा मराठीमध्ये अर्थ होईल पंखा. पंखा टेबलच्या वर आहे. टेबलच्या. पंखा टेबलच्या वर आहे.
पंखा टेबलच्या वर आहे. पुढचा शब्द घेऊया आपण प्रेपोजिशन अक्रॉस. ACROSS. अक्रॉस म्हणजे च्या पलीकडे. अक्रॉस म्हणजे च्या पलीकडे. अक्रॉस म्हणजे च्या पलीकडे. जसं की अक्रॉस, ACROSS, अक्रॉस द रोड. अक्रॉस द रोड, ROAD. रोड म्हणजे रस्ता. अक्रॉस द रोड म्हणजे रस्त्याच्या पलीकडे. अक्रॉस म्हणजे रस्त्याच्या पलीकडे. रस्त्याच्या पलीकडे. अक्रॉस द रोड म्हणजे रस्त्याच्या पलीकडे. त्याचं जर वाक्य बनवायचं असेल आपल्याला तर असं वाक्य बनवूया. द ट्री इज अक्रॉस. ACROSS, अक्रॉस द रोड. द ट्री इज अक्रॉस द रोड. मराठीमध्ये अर्थ होईल झाड रस्त्याच्या. झाड रस्त्याच्या पलीकडे आहे. झाड रस्त्याच्या पलीकडे आहे. झाड रस्त्याच्या पलीकडे आहे. पुढचा शब्द आहे आफ्टर. AFTER. आफ्टर म्हणजे च्या नंतर. किंवा च्या मागे. त्यानंतर किंवा च्या मागे. जसं की आपण जर शब्द बघितला तर आफ्टर द प्यून. AFTER. आफ्टर द प्यून. PEON. आफ्टर द प्यून म्हणजे शिपायाच्या मागे. शिपायाच्या मागे. आफ्टर द प्यून म्हणजे शिपायाच्या मागे. मराठीमध्ये नाही, आता इंग्रजीमध्ये एक वाक्य बघू. वी वेअर WERE वेअर वॉकिंग WALKING वॉकिंग आफ्टर AFTER आफ्टर द प्यून. आफ्टर द प्यून म्हणजे आम्ही शिपायाच्या मागे. आम्ही शिपायाच्या मागे चालत होतो. आम्ही शिपायाच्या मागे चालत होतो. पुढचा शब्द घेऊ अगेन्स्ट. AGAINST. अगेन्स्ट म्हणजे च्या विरुद्ध. जसं की अगेन्स्ट पाकिस्तान. AGAINST. अगेन्स्ट पाकिस्तान.
PAKISTAN म्हणजे पाकिस्तानच्या विरुद्ध, पाकिस्तानच्या विरुद्ध, पाकिस्तानच्या विरुद्ध, पाकिस्तानच्या विरुद्ध. ते वाक्यात वापरून बघू आपण. इंडिया, INDIA, इंडिया प्लेड, PLAYED, प्लेड अगेंस्ट पाकिस्तान, AGAINST, अगेंस्ट पाकिस्तान, PAKISTAN, इंडिया प्लेड अगेंस्ट पाकिस्तान. आणि याचं जर मराठीमध्ये भाषांतर केलं तर ते होईल, काय होईल? भारत पाकिस्तानच्या विरुद्ध, पाकिस्तानच्या विरुद्ध खेळला. प्लेड म्हणजे खेळला. भारत पाकिस्तानच्या विरुद्ध खेळला. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे अलॉंग, ALONG. अलॉंग म्हणजे च्याकडेने, अलॉंग म्हणजे च्याकडे. शब्दासोबत ALONG, अलॉंग द रोड. अलॉंग द रोड म्हणजे रस्त्याच्या कडेने, रस्त्याच्या कडेने. त्याचं जर आपण मराठीमध्ये वाक्य बघितलं तर असं होईल. They were, they were were running, RUNNING. They were running along the road, ALONG, along the road, ROAD. मराठीमध्ये अर्थ होईल याचा. मराठीमध्ये अर्थ काय होईल? ते रस्त्याच्या कडेने, अलॉंग म्हणजे च्या कडेने, रस्त्याच्या कडेने, ते रस्त्याच्या कडेने धावत होते. रनिंग म्हणजे धावत होते, ते रस्त्याच्या कडेने धावत होते. तसंच अलॉंग साइड, अलॉंग त्याच अर्थाचं प्रेपोजिशन आहे अलॉंग साइड, ALONGSIDE. याचा सुद्धा अर्थ च्या कडेने असाच होतो, च्या कडेने असाच होतो, लक्षात ठेवायचं. पुढचा शब्द आहे अमंग, AMONG. अमंग म्हणजे अनेकांच्या मध्ये, अनेकांच्या मध्ये, अनेकांच्या मध्ये, अनेकांच्या मध्ये. शब्दासोबत among the students, AMONG, among the students, STUDENTS, among the students म्हणजे विद्यार्थ्यांच्या मध्ये, विद्यार्थ्यांच्या
विद्यार्थ्यांच्या मध्ये वाक्य घेऊ आपण. अ टीचर TEACHER टीचर was among among the students students. वाक्याचा अर्थ काय होईल. शिक्षक विद्यार्थ्यांच्या मध्ये was म्हणजे होते. शिक्षक विद्यार्थ्यांच्या मध्ये होते. पुढचा शब्द आहे अराउंड. AROUND. अराउंड म्हणजे च्या सभोवती. अराउंड म्हणजे च्या सभोवती. अराउंड म्हणजे च्या सभोवती, च्या भोवताली, च्या आसपास असं. आणि मग याचा AROUND अराउंड द टेम्पल. अराउंड द टेम्पल TEMPLE. अराउंड टेम्पल म्हणजे मंदिराच्या भोवती. मंदिराच्या भोवती. वाक्य घेऊ आपण. सी वॉक्ड. WALKED. सी वॉक्ड अराउंड. AROUND अराउंड द टेम्पल. TEMPLE अराउंड टेम्पल. मराठीमध्ये अर्थ. ती मंदिराच्या भोवती फिरली. वॉक्ड म्हणजे फिरली. वॉक म्हणजे फिरणे किंवा चालणे. ती मंदिराच्या भोवती फिरली किंवा चालली. पुढचा शब्द आहे ॲज. ॲज म्हणजे म्हणून. म्हणून. जसं की ॲज अ टीचर. TEACHER. ॲज अ टीचर म्हणजे शिक्षक म्हणून. ॲज अ टीचर म्हणजे शिक्षक म्हणून. ॲज अ टीचर म्हणजे शिक्षक म्हणून. वाक्य करू आपण इंग्रजीमध्ये. सी वर्कड. WORKED. सी वर्कड ॲज अ टीचर. TEACHER. सी वर्कड ॲज अ टीचर. मराठीमध्ये अर्थ. तिने शिक्षक म्हणून. ॲज अ टीचर म्हणजे शिक्षक किंवा शिक्षिका म्हणून. शिक्षक किंवा शिक्षिका म्हणून काम केले. तिने शिक्षिका म्हणून काम केले किंवा तिने शिक्षक म्हणून काम केले.
पुढचा शब्द एटी ॲट. ॲट म्हणजे च्या कडे. बघा याचा वापर वेळ किंवा ठिकाण दर्शवण्यासाठी करतात. ॲटच्या कडे किंवा च्यावर असा अर्थ व्यक्त करायचा असेल तर ॲटचा वापर केला जातो. ॲट म्हणजे च्या कडे किंवा च्यावर. जसं ॲट द स्टेशन. ॲट द स्टेशन. STATION. ॲट द स्टेशन म्हणजे स्टेशनवर. स्टेशनवर. वाक्य जर वापरायचं असेल तर सी किंवा ही मेट हर ॲट द स्टेशन. ही मेट हर ॲट द स्टेशन. STATION. याचा मराठीमध्ये अर्थ काय होईल? ही म्हणजे तो तिला स्टेशनवर भेटला. स्टेशनवर भेटला. तो तिला स्टेशनवर भेटला. हे झालं ठिकाण दर्शवण्यासाठी. वेळ दाखवण्यासाठी ॲट 9 AM म्हणजे सकाळी 9 वाजता. ॲट 9 वाजता. 9 वाजता. कधी? सकाळी 9 वाजता. AM म्हणजे सकाळच्या वेळेला AM वापरतात. 9 वाजता. वाक्य जर करायचं म्हणलं तर आय वेंट टू स्कूल. आय वेंट टू स्कूल. SCHOOL. आय वेंट टू स्कूल ॲट 9 AM. मराठीमध्ये अर्थ काय होईल? मी सकाळी 9 वाजता शाळेत गेलो किंवा शाळेत गेलो. मी 9 वाजता शाळेत गेलो. पुढचा शब्द आहे बिफोर. BEFORE. बिफोर म्हणजे च्यापूर्वी. बिफोर म्हणजे च्यापूर्वी. बिफोर. आता इथं आपण BEFORE बिफोर स्पीकिंग घेऊ. SPEAKING. बिफोर स्पीकिंग. मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा प्रेपोजिशनच्या नंतर मुख्य क्रियापदाचं रूप घेतलं जातं तेव्हा त्याला ING जोडलं जातं. हे लक्षात ठेवा. बिफोर स्पीकिंग म्हणजे बोलण्यापूर्वी. बिफोर स्पीकिंग म्हणजे बोलण्यापूर्वी. बिफोर स्पीकिंग बोलण्यापूर्वी. वाक्य तयार करू. थिंक. THINK. थिंक बिफोर. PEFORE. थिंक बिफोर स्पीकिंग. SPEAKING. थिंक बिफोर स्पीकिंग याचा मराठीमध्ये अर्थ होईल बोलण्यापूर्वी. बोलण्यापूर्वी. थिंक बिफोर स्पीकिंग म्हणजे बोलण्यापूर्वी विचार कर. बोलण्यापूर्वी
विचार कर किंवा करा. बोलण्यापूर्वी विचार कर किंवा विचार करा असा पण त्याचा अर्थ होऊ शकतो. पुढचा शब्द आहे बिहाइंड. BEHIND. बिहाइंड. बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे. बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे. बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे. बिहाइंड टेम्पल. BEHIND. बिहाइंड द टेम्पल. TEMPLE. बिहाइंड टेम्पल म्हणजे मंदिराच्या पाठीमागे. मंदिराच्या पाठीमागे. पाठीमागे. बिहाइंड टेम्पल म्हणजे मंदिराच्या पाठीमागे. वाक्य तयार करू. इंग्रजी. द थिप. THIEF. थिप म्हणजे चोर. वॉज बिहाइंड. BEHIND. बिहाइंड द टेम्पल. TEMPLE. बिहाइंड टेम्पल म्हणजे मंदिराच्या पाठीमागे. मराठीमध्ये अर्थ काय होईल याचा? चोर. द थीप म्हणजे चोर. मंदिराच्या पाठीमागे. चोर मंदिराच्या पाठीमागे होता. चोर मंदिराच्या पाठीमागे. वॉज म्हणजे होता. चोर मंदिराच्या पाठीमागे होता. पुढचा शब्द आहे बिलो. बिलो म्हणजे च्या खाली. BELOW. बिलो म्हणजे च्या खाली. बिलो म्हणजे च्या खाली. बिलो. BELOW. बिलो 10 डिग्री सेल्सियस म्हणजे 10 अंशाच्या खाली. 10 अंशाच्या खाली. 10 अंशाच्या खाली. वाक्य. द टेम्परेचर. द टेम्परेचर. TEMPERATURE. टेम्परेचर इज बिलो. BELOW. बिलो 10 डिग्री सेल्सियस. मराठीमध्ये अर्थ काय होईल याचा? टेम्परेचर म्हणजे तापमान. तापमान 10 अंश. 10 अंश सेल्सियसच्या खाली आहे. खाली आहे. तापमान 10 अंश सेल्सियसच्या खाली आहे. पुढचा शब्द आहे बिनीथ. BENEATH. बिनीथ म्हणजे च्या खाली. च्या खाली. बिनीथ म्हणजे च्या खाली. शब्द घेऊ आपण त्याच्यासोबत. बिनीथ द टेबल. BENEATH. बिनीथ द टेबल. TABLE म्हणजे टेबलच्या खाली. टेबलच्या खाली. बिनीथ म्हणजे टेबलच्या. बिनीथ द टेबल म्हणजे टेबलच्या
वाक्य घेऊ. द बुक इज beneath, BENEATH, beneath the table. The book is beneath the table. मराठीमध्ये अर्थ काय होईल याचा? द बुक इज beneath the table चा पुस्तक टेबलच्या पुस्तक टेबलच्या खाली, पुस्तक टेबलच्या खाली, इज म्हणजे आहे, पुस्तक टेबलच्या खाली आहे. पुढचा शब्द आहे बिसाइड, BESIDE. बिसाइड म्हणजे च्या बाजूला, बिसाइड म्हणजे च्या बाजूला, बिसाइड म्हणजे च्या बाजूला. BESIDE, बिसाइड राम म्हणजे काय? रामच्या बाजूला, रामच्या बाजूला, बाजूला. बिसाइड राम म्हणजे रामच्या बाजूला. वाक्य घेऊ. सीता, SEETA, सीता was beside, BESIDE, beside राम. सीता was beside राम चा मराठीमध्ये अर्थ सीता रामच्या, सीता रामच्या बाजूला होती, सीता रामच्या बाजूला होती, सीता रामच्या बाजूला होती. त्याच्यानंतरचा शब्द आहे बिसाइड्स, BESIDES. लक्षात घ्या, पहिला कोणता होता? बिसाइड, आणि हा कोणता आहे? बिसाइड्स. बिसाइड्स म्हणजे च्या शिवाय, च्या शिवाय, च्या शिवाय. बिसाइड्स राम, BESIDES. बिसाइड्स म्हणजे राम शिवाय, म्हणजे रामला सोडून, राम शिवाय. बिसाइड्स म्हणजे राम शिवाय. वाक्य घेऊया. एव्हरीवन, EVERY, एव्हरीवन वेंट besides Ram, BESIDES, besides Ram. Everyone went besides Ram. इथे शब्द राहायला घ्यायचा. besides Ram म्हणजे राम शिवाय. एव्हरीवन वेंट बिसाइड्स राम चा अर्थ मराठीमध्ये राम शिवाय, राम शिवाय म्हणजे रामला वगळून, राम शिवाय. एव्हरीवन म्हणजे सर्वजण, राम शिवाय सर्वजण. वेंट म्हणजे गेले, राम शिवाय सर्वजण गेले. पुढचा शब्द आहे बिटवीन, BETWEEN. बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये, बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये, दोघांच्या मध्ये. बिटवीन राम अँड सीता, BETWEEN. बिटवीन राम
अँड सीता. मराठीमध्ये राम व सीताच्या मध्ये. राम व सीताच्या मध्ये. राम व सीताच्या मध्ये. इंग्रजीमध्ये वाक्य बघू एक. लक्ष्मण LAXMAN लक्ष्मण was between 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 Ram and Sita SEETA. लक्ष्मण was between राम and सीता. मराठीमध्ये अर्थ होईल लक्ष्मण राम आणि सीताच्या. लक्ष्मण राम आणि सीताच्या मध्ये होता. लक्ष्मण राम आणि सीताच्या मध्ये होता. पुढचा शब्द आहे बियॉन्ड. BEYOND. बियॉन्ड म्हणजे च्या पलीकडे. बियॉन्ड च्या पलीकडे. बियॉन्ड म्हणजे च्या पलीकडे. बियॉन्ड रिव्हर BEYOND. बियॉन्ड द रिव्हर RIVER. म्हणजे बियॉन्ड रिव्हर म्हणजे नदीच्या पलीकडे. बियॉन्ड रिव्हर म्हणजे नदीच्या पलीकडे. बियॉन्ड रिव्हर म्हणजे नदीच्या पलीकडे. इंग्रजीमध्ये वाक्य बनवूया हा शब्द घेऊन. सी lives 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 beyond 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 the river RIVER. She lives beyond the river. मराठीमध्ये अर्थ ती. मराठीमध्ये अर्थ ती नदीच्या पलीकडे. ती नदीच्या पलीकडे. ती नदीच्या पलीकडे राहते. ती नदीच्या पलीकडे राहते. पुढचा शब्द आहे बाय. BY. बाय म्हणजे ने किंवा द्वारा. जसं की बाय कार म्हणजे कारने किंवा कारद्वारा. कारने. इंग्रजीमध्ये वाक्य I am going by car. I am going by car. मराठीमध्ये अर्थ मी कारने जात आहे. मी कारने जात आहे. पुढचा शब्द आहे डिस्पाइट. DESPITE. डिस्पाइट म्हणजे ला न जुमानता.
किंवा ची पर्वा न करता, ला न जुमानता. डिस्पाइट द रेन, DESPITE, डिस्पाइट द रेन म्हणजे पावसाला न जुमानता, पावसाला न जुमानता, पावसाला न जुमानता, पावसाला न जुमानता. याचं वाक्य बनवू इंग्रजीमध्ये. सी केम डिस्पाइट द रेन, DESPITE, डिस्पाइट द रेन. सी केम डिस्पाइट द रेन. मराठीमध्ये अर्थ, ती पावसाला न जुमानता, पावसाला न जुमानता, ती पावसाला न जुमानता आली, ती पावसाला न जुमानता आली. पुढचा शब्द आहे डाऊन, DOWN, डाऊन म्हणजे च्या खाली, च्या खाली. डाऊन म्हणजे काय? च्या खाली. डाऊन द हिल, DOWN, डाऊन द हिल. हिल म्हणजे टेकडी आणि डाऊन द हिल म्हणजे टेकडीच्या खाली, टेकडीच्या खाली, टेकडीच्या खाली. वाक्य बनवू. दे वेअर, WERE, दे वेअर डाऊन, DOWN, डाऊन द हिल, दे वेअर डाऊन द हिल. मराठीमध्ये अर्थ, ते टेकडीच्या खाली, ते टेकडीच्या खाली. वेअर म्हणजे होते, ते टेकडीच्या खाली होते, ते टेकडीच्या खाली होते. पुढचा शब्द आहे ड्युरिंग, DURING, ड्युरिंग म्हणजे दरम्यान, दरम्यान. DURING, ड्युरिंग, DURING, ड्युरिंग टीचिंग, TEACHING, ड्युरिंग टीचिंग म्हणजे शिकवत असताना, शिकवत असताना. शिकवत असताना. वाक्य होईल. सी वॉज सिंगिंग, SINGING, सिंगिंग ड्युरिंग टीचिंग, DURING, ड्युरिंग टीचिंग, TEACHING. मराठीमध्ये अर्थ, ती शिकवत असताना, ती शिकवत असताना, ती शिकवत असताना गात होती, ती शिकवत असताना गात होती. तर शिकवत होते आणि ती शिकवत असताना
गात होती, गाणं गात होती, सिंगिंग अ सॉन्ग. पुढचा शब्द आहे एक्सेप्ट. EXCEPT. एक्सेप्ट म्हणजे ला सोडून, ला सोडून, ला सोडून. एक्सेप्ट राम. EXCEPT. एक्सेप्ट राम म्हणजे रामला सोडून, रामला सोडून, रामला सोडून. वाक्य घेऊ. एव्हरीवन. EVERY. एव्हरीवन. पास्ड. PASSED. पास्ड. एक्सेप्ट. EXCEPT. एक्सेप्ट राम. मराठीमध्ये अर्थ काय होईल ह्याचा? एव्हरीवन पास्ड एक्सेप्ट राम म्हणजे रामला सोडून, रामला सोडून, रामला वगळून, रामला सोडून. एव्हरीवन म्हणजे सर्वजण, सर्वजण पास झाले किंवा उत्तीर्ण झाले. रामला सोडून सर्वजण पास झाले. फक्त कोण पास झालं नाही? राम. पुढचा शब्द आहे फॉर. FOR. फॉर म्हणजे साठी. फॉर म्हणजे काय? च्यासाठी. फॉर म्हणजे च्यासाठी. फॉर सेल. FORSALE. फॉर सेल म्हणजे विक्रीसाठी. विक्रीसाठी. इंग्रजीमध्ये वाक्य these. THESE. these books. BOOKS. books are for sale. SALE. These books are for sale. मराठीमध्ये या वाक्याचा अर्थ these books म्हणजे ही पुस्तके, ही पुस्तके, ही पुस्तके विक्रीसाठी आहेत. विक्रीसाठी आहेत. ही पुस्तके विक्रीसाठी आहेत. ही पुस्तके विक्रीसाठी आहेत. पुढचा शब्द आहे फ्रॉम. FROM. फ्रॉम म्हणजे च्या पासून, च्या पासून किंवा च्याहून, च्याहून, च्याहून किंवा च्यापासून. शब्दासोबत वापरू. फ्रॉम मुंबई. MUMBAI. फ्रॉम मुंबई म्हणजे मुंबईहून, मुंबईहून, मुंबईहून. वाक्य तयार करू. ती केम. CAME. केम म्हणजे आली. सी केम फ्रॉम मुंबई. M कॅपिटल. MUMBAI. त्याचा मराठीमध्ये अर्थ होईल सी केम फ्रॉम मुंबईचा. ती मुंबईहून, ती मुंबईहून. केम म्हणजे आली. ती मुंबईहून आली. ती मुंबईहून आली. पुढचा शब्द आहे आयन इन. इन म्हणजे च्या आत, च्या आत, च्या आत.
इन मराठी, MARATHI, मराठी म्हणजे इन मराठी म्हणजे मराठीत, मराठीत. वाक्य घेऊ. ती was writing, WRITING, writing in मराठी, MARATHI, मराठी. सी वॉज रायटिंग इन मराठी, याचा मराठीमध्ये अर्थ होईल ती मराठीत, ती मराठीत. रायटिंग म्हणजे लिहित, ती मराठीत लिहित होती, ती मराठीत लिहित होती. पुढचा शब्द आहे इनटू, म्हणजे च्या आत, हालचाल असेल तर आत, नुसतं एका ठिकाणी स्थिर नाही. इनटू म्हणजे च्या आत. इनटू द बॉक्स, INTO, इनटू द बॉक्स, BOX. इनटू द बॉक्स म्हणजे पेटीमध्ये, वाक्य इंग्रजीमध्ये सी लुक्ड, LOOKED, लुक्ड इनटू द बॉक्स, सी लुक्ड इनटू द बॉक्स, याचा मराठीत अर्थ तिने पेटीत, लुक्ड म्हणजे पाहिले, तिने पेटीत पाहिले. पुढचा शब्द आहे इनसाइड, INSIDE, इनसाइड म्हणजे च्या आतील बाजूस, च्या आतील बाजूस, इनसाइड द बॉक्स, INSIDE, इनसाइड द बॉक्स, BOX. इनसाइड द बॉक्स म्हणजे पेटीच्या आत किंवा पेटीच्या आतील बाजूस, वाक्य घेऊ. द पेन इज इनसाइड द बॉक्स, BOX. द पेन इज इनसाइड द बॉक्स, मराठीमध्ये अर्थ पेन पेटीच्या आत, आहे. पुढचा शब्द आहे इनटू, INTO, इनटू म्हणजे च्या आत, म्हणजे हालचाल असेल तर इनटू म्हणजे जाताना हालचाल होत असेल, हालचाल असेल तर इनटू म्हणजे च्या आत. इनटू द रूम, ROOM. इनटू द रूम म्हणजे खोलीच्या आत, इनटू द रूम म्हणजे खोलीच्या आत. मराठीमध्ये अर्थ, इंग्रजीमध्ये वाक्य सी
went, she went into the room. She went into the room. मराठीमध्ये अर्थ ती खोलीत, ती खोलीत गेली, ती खोलीत गेली, ती खोलीत गेली. पुढचा शब्द आहे LIKE. लाईक म्हणजे च्या सारखा, च्या सारखा, लाईक च्या सारखा. LIKE लाईक टायगर, लाईक टायगर म्हणजे वाघासारखा, वाघासारखा, लाईक टायगर म्हणजे वाघासारखा. वाक्य घेऊ. ही लुक्स लाईक, LIKE लाईक टायगर, TIGER, लुक्स लाईक, इथं ए घ्या. ही लुक्स लाईक अ टायगर. मराठीमध्ये अर्थ तो वाघासारखा, तो वाघासारखा दिसतो, तो वाघासारखा दिसतो. पुढचा शब्द आहे नियर, NEAR. नियर म्हणजे च्या कडेला किंवा च्या जवळ, च्या जवळ. नियर, NEAR, नियर स्कूल, SCHOOL. नियर स्कूल म्हणजे शाळेच्या जवळ, शाळेच्या जवळ, शाळेच्या जवळ. इंग्रजीमध्ये वाक्य बघू. सी वॉज नियर, NEAR, नियर स्कूल, SCHOOL. सी वॉज नियर स्कूल चा मराठीमध्ये अर्थ ती शाळेच्या जवळ, ती शाळेच्या जवळ होती, ती शाळेच्या जवळ होती. नियर म्हणजे जवळ, ती शाळेच्या जवळ होती. पुढचा शब्द आहे OF, ऑफ. ऑफ म्हणजे चा, ची, चे, चाचीचे. PM, PM ऑफ इंडिया, INDIA, इंडिया. PM ऑफ इंडिया म्हणजे, PM ऑफ इंडिया म्हणजे भारताचे, भारताचे पंतप्रधान. PM म्हणजे प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान. वाक्य ही इज PRIME, प्राईम मिनिस्टर, MINISTER, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, INDIA, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. याचा मराठीमध्ये अर्थ ही इज प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. तो भारताचा, भारताचा, तो भारताचा पंतप्रधान,
पंतप्रधान, तो भारताचा पंतप्रधान आहे, तो भारताचा पंतप्रधान आहे. पुढचा शब्द आहे OFF. OFF. ऑफ म्हणजे च्या पासून दूर, च्या पासून दूर, च्या पासून दूर. OFF ऑफ द बस. ऑफ द बस म्हणजे बस मधून, बस मधून, बस मधून. वाक्य सी जम्प्ड, JUMPED. सी जम्प्ड ऑफ द बस. सी जम्प्ड ऑफ द बस. त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होईल? सी जम्प्ड ऑफ द बस, तिने बस मधून, तिने बस मधून, तिने बस मधून उडी मारली, तिने बस मधून उडी मारली, तिने बस मधून उडी मारली. पुढचा शब्द आहे ऑन. ऑन म्हणजे च्या वर, च्या वर. ऑन म्हणजे काय? च्यावर. आणि ऑन द रोड, ROAD. ऑन द रोड म्हणजे रस्त्यावर, ऑन द रोड, रस्त्यावर. वाक्य ही वॉज ऑन द रोड, ROAD. ही वॉज ऑन द रोड म्हणजे, ही वॉज ऑन द रोड म्हणजे तो रस्त्यावर, तो रस्त्यावर, तो रस्त्यावर होता, तो रस्त्यावर होता. पुढचा शब्द आहे ऑन टू. ऑन टू म्हणजे च्या वर. पण कसं? हालचाल, हालचाल. जसं की ऑन टू द हॉर्स, ऑन टू, ऑन टू द हॉर्स, ऑन टू द हॉर्स, HORSE. हालचाल. ऑन टू द हॉर्स म्हणजे घोड्यावर, घोड्यावर. ऑन टू द हॉर्स म्हणजे घोड्यावर. वाक्य होईल ही जम्प्ड, JUMPED. जम्प्ड ऑन टू द हॉर्स, HORSE. ही जम्प्ड ऑन टू द हॉर्स. याचा मराठीमध्ये अर्थ काय होईल? त्याने, त्याने घोड्यावर, त्याने घोड्यावर उडी मारली, त्याने घोड्यावर उडी मारली, त्याने घोड्यावर उडी मारली, त्याने घोड्यावर उडी मारली. हालचाल. पुढचा शब्द आहे अपोजिट. OPPOSITE. अपोजिट म्हणजे च्या विरुद्ध, च्या विरुद्ध, च्या विरुद्ध म्हणजे च्या समोर, च्या समोर, च्या विरुद्ध किंवा च्या समोर. अपोजिट, OPPOSITE. अपोजिट
ऑफिस OFFICE म्हणजे कार्यालयाच्या समोर, कार्यालयाच्या समोर, कार्यालयाच्या समोर. माय वाक्य, माय हाऊस HOUSE, माय हाऊस इज opposite OPPOSITE, opposite the office OFFICE, office. माय हाऊस इज opposite the office म्हणजे माझे घर, माझे घर ऑफिसच्या विरुद्ध बाजूस किंवा ऑफिसच्या समोर किंवा कार्यालयाच्या समोर आहे. माझे घर कार्यालयाच्या समोर आहे. पुढचा शब्द आहे आउट ऑफ म्हणजे च्या बाहेर, आउट ऑफ च्या बाहेर, आउट ऑफ च्या बाहेर. आउट ऑफ इंडिया INDIA, इंडिया म्हणजे भारताच्या बाहेर, भारताच्या बाहेर, भारताच्या बाहेर. वाक्य बघूया. ही इज आउट ऑफ इंडिया INDIA. याचा मराठीत अर्थ काय होईल? ही इज आउट ऑफ इंडिया, तो भारताच्या बाहेर आहे, तो भारताच्या बाहेर आहे, तो भारताच्या बाहेर आहे. पुढचा शब्द आहे आउटसाइड OUTSIDE. आउटसाइड म्हणजे बाहेरील बाजूस, बाहेरील बाजूस, बाहेरील बाजूस. आउटसाइड हाऊस, आउटसाइड OUTSID, आउटसाइड द हाऊस HOUSE. आउटसाइड हाऊस म्हणजे घराबाहेर, घराबाहेर, घराबाहेर. वाक्य सी was outside OUTSID, outside the house HOUSE, outside the house. मराठीमध्ये अर्थ सी वॉज आउटसाइड द हाऊस या वाक्याचा ती घराबाहेर, ती घराबाहेर, ती घराबाहेर होती, ती घराबाहेर होती, ती घराबाहेर होती. पुढचा शब्द आहे OVER, ओव्हर म्हणजे च्या वर, च्या वर. ओव्हर OVER, ओव्हर द फेस FACE,
ओव्हर द फेस म्हणजे ओव्हर द फेस म्हणजे चेहऱ्यावर, चेहऱ्यावर. ओव्हर द फेस म्हणजे चेहऱ्यावर. वाक्य हिज हँड्स, HANDS, हँड्स आर ओव्हर, OVER, ओव्हर द फेस, FACE, ओव्हर द फेस. हिज हँड्स आर ओव्हर द फेस. मराठीमध्ये अर्थ त्याचे हात, त्याचे हात, त्याचे हात चेहऱ्यावर आहेत, चेहऱ्यावर आहेत. त्याचे हात चेहऱ्यावर आहेत. पुढचा शब्द आहे पर, PER. पर म्हणजे प्रति किंवा च्यानुसार, प्रति किंवा च्यानुसार, प्रति किंवा च्यानुसार. पर डे म्हणजे प्रति डे किंवा दररोज, दररोज. म्हणजे जसं शब्दशः घ्यायचं नाही आपण, जसा अर्थ होतो तसा शब्द घ्यायचा. पर डे म्हणजे दररोज. इंग्रजी वाक्य ही आस्क्स, ASKS, आस्क्स हर पर डे, PERDAY, पर डे. मराठीमध्ये ह्याचा अर्थ काय होईल? तो तिला दररोज विचारतो, दररोज विचारतो, तो तिला दररोज विचारतो, तो तिला दररोज विचारतो. पुढचा शब्द आहे राऊंड, ROUND. राऊंड म्हणजे च्या भोवती, च्या भोवती किंवा च्या सभोवती किंवा सभोवती, भोवती किंवा सभोवती. राउंड द सन, ROUND, राउंड द सन, SUN, राउंड सन म्हणजे सूर्याभोवती, सूर्याभोवती. राउंड द सन म्हणजे सूर्याभोवती. वाक्य द अर्थ, EARTH, अर्थ moves round, ROUND, round the sun. The earth moves, यस राहिले इथं. The earth moves round the sun म्हणजे पृथ्वी, पृथ्वी सूर्याभोवती, पृथ्वी सूर्याभोवती, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पुढचा शब्द आहे सिन्स, SINCE. सिन्स म्हणजे पासून, सिन्स म्हणजे पासून. सिन्स मॉर्निंग, SINCE, सिन्स मॉर्निंग, MORNING. सिन्स मॉर्निंग म्हणजे सकाळपासून, सकाळपासून. सिन्स मॉर्निंग म्हणजे सकाळपासून. वाक्य इंग्रजीत दे आर प्लेइंग, PLAYING, दे आर प्लेइंग
सिन्स मॉर्निंग, सिन्स मॉर्निंग, MORNING. मराठीमध्ये अर्थ ते सकाळपासून, ते सकाळपासून खेळत आहेत, ते सकाळपासून खेळत आहेत. पुढचा शब्द आहे द्यान, THAN. द्यान म्हणजे पेक्षा, द्यान म्हणजे पेक्षा. द्यान राम, द्यान राम म्हणजे राम पेक्षा, द्यान म्हणजे राम पेक्षा. वाक्य लक्ष्मण, LAXMAN, लक्ष्मण is taller, TALLER, taller than Ram. लक्ष्मण is taller than Ram. लक्ष्मण is taller than Ram या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ लक्ष्मण हा रामपेक्षा, लक्ष्मण हा रामपेक्षा उंच आहे, उंच आहे. पुढचा शब्द आहे थ्रू, THROUGH. थ्रू म्हणजे च्या मधून, थ्रू म्हणजे काय, च्या मधून. थ्रू द फॉरेस्ट, THROUGH, थ्रू द फॉरेस्ट, FOREST. थ्रू द फॉरेस्ट म्हणजे जंगलामधून, थ्रू द फॉरेस्ट म्हणजे जंगलामधून. इंग्रजीमध्ये वाक्य वी वेंट, WENT, वेंट थ्रू, THROUGH, वी वेंट थ्रू द फॉरेस्ट, द FOREST, वी वेंट थ्रू द फॉरेस्ट. याचा मराठीमध्ये अर्थ आम्ही जंगलामधून, आम्ही जंगलामधून, वेंट म्हणजे गेलो, आम्ही जंगलामधून गेलो. पुढचा शब्द आहे थ्रू आउट, THROUGHOUT. थ्रू आउट म्हणजे संपूर्ण, थ्रू आउट म्हणजे संपूर्ण. थ्रू आउट नाईट, THROUGH, थ्रू आउट नाईट, NIGHT. थ्रू आउट नाईट म्हणजे संपूर्ण रात्रभर, संपूर्ण रात्रभर. वाक्य I could not sleep, SLEEP, sleep throughout, THROUGHOUT, out, throughout the night, NIGHT. I could not sleep throughout the night. मराठीमध्ये अर्थ मी रात्रभर झोपू, मी रात्रभर
झोपू शकलो नाही. मी रात्रभर झोपू शकलो नाही. पुढचा शब्द आहे टिल किंवा अंटिल. UNTIL. टिल किंवा अंटिल म्हणजे च्या पर्यंत. च्या पर्यंत. टिल किंवा अंटिल म्हणजे च्या पर्यंत. टिल TILL टिल. मिडनाईट MID मिड NIGHT. टिल मिडनाईट म्हणजे मध्य रात्री पर्यंत. मध्य रात्री पर्यंत. मध्यरात्री पर्यंत. इंग्रजीमध्ये वाक्य सी will come TILL till midnight MIDNIGHT. She will come till midnight. She will come till midnight या वाक्याचा मराठीत अर्थ ती मध्यरात्रीपर्यंत. मध्य रात्रीपर्यंत. ही मध्यरात्रीपर्यंत येईल. येईल. ती मध्यरात्रीपर्यंत येईल. पुढचा शब्द आहे TO2. टू म्हणजे कडे. टू म्हणजे कडे. टू स्कूल. टू स्कूल म्हणजे शाळेला किंवा शाळेकडे. शाळेला किंवा शाळेकडे किंवा शाळेत. वाक्य सी वॉज गोइंग GOING गोइंग टू TO2 स्कूल SCHOOL. सी वॉज गोइंग टू स्कूल याचा मराठीत अर्थ ती शाळेत. ती शाळेत जात होती. ती शाळेत जात होती. ती शाळेत जात होती. पुढचा शब्द आहे टुवर्ड्स. टुवर्ड्स म्हणजे च्याकडे. TOWARDS. टुवर्ड्स म्हणजे च्याकडे. च्याकडे. टुवर्ड्स इच अदर. TOWARDS. टुवर्ड्स इच अदर. EACH. इच अदर OTHER. टुवर्ड्स इच अदर म्हणजे एक दुसऱ्याकडे. एक दुसऱ्याकडे. एक दुसऱ्याकडे. एक दुसऱ्याकडे. वाक्य दे ran towards TOWARDS. towards each other. EACH. other OTHER. त्याचा मराठीमध्ये अर्थ ते एक दुसऱ्याकडे. ते एक दुसऱ्याकडे. ते एक दुसऱ्याकडे धावले. ते एक दुसऱ्याकडे धावले. पूर्णविराम. पुढचा शब्द आहे अंडर. UNDER. अंडर म्हणजे त्या खाली. अंडर म्हणजे त्या खाली. अंडर म्हणजे च्या खाली. अंडर द बुक. UNDER. अंडर द बुक म्हणजे पुस्तकाखाली. 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 वाक्य द पेन is
अंडर द बुक. द पेन इज अंडर द बुक. द पेन इज अंडर द बुकचा मराठीमध्ये अर्थ काय आहे? पेन पुस्तकाखाली आहे. पेन पुस्तकाखाली. पेन पुस्तकाखाली आहे. पेन पुस्तकाखाली आहे. पुढचा शब्द आहे अंडरनीथ. UNDERNEATH. अंडरनीथ म्हणजे त्या खाली. त्या खाली. अंडरनीथ म्हणजे त्या खाली. अंडरनीथ UNDERNEATH. अंडरनीथ पिलो. PILLOW. अंडरनीथ पिलो म्हणजे उशी खाली. उशी खाली. उशी खाली. कीज KEYS. कीज आर अंडरनीथ UNDERNEATH. अंडरनीथ पिलो. PILLOW. वाक्याचा अर्थ होईल चाव्या किल्ल्या किंवा चाव्या किंवा किल्ल्या उशी खाली आहेत. किल्ल्या उशी खाली आहेत. किल्ल्या उशी खाली आहेत. किल्ल्या उशी खाली आहेत. पुढचा शब्द आहे अनलाइक. UNLIKE. अनलाइक म्हणजे त्यापेक्षा वेगळा. त्यापेक्षा वेगळा. त्यापेक्षा वेगळा. अनलाइक UNLIKE. अनलाइक हर सिस्टर SISTER. अनलाइक हर सिस्टर म्हणजे तिच्या बहिणीपेक्षा वेगळा. तिच्या बहिणीपेक्षा वेगळा किंवा वेगळी. तिच्या बहिणीपेक्षा वेगळी. तिच्या बहिणीपेक्षा वेगळी. वाक्य सी इज अनलाइक UNLIKE. अनलाइक हर सिस्टर SISTER. सी इज अनलाइक हर सिस्टर चा मराठीमध्ये अर्थ ती तिच्या बहिणीपेक्षा. ती तिच्या बहिणीपेक्षा वेगळी आहे. ती तिच्या बहिणीपेक्षा वेगळी आहे. पुढचा शब्द आहे अप टू. अप टू म्हणजे च्या पर्यंत. च्या पर्यंत. अप टू एस्टरडे. अप TO2 एस्टरडे YESTERDAY. यस्टरडे म्हणजे कालपर्यंत. कालपर्यंत. वाक्य होईल शी वॉज व्हेरी वेल अप टू एस्टरडे YESTERDAY. अप टू यस्टरडे. मराठीमध्ये अर्थ ती कालपर्यंत. कालपर्यंत. ती कालपर्यंत बरी होती. ती कालपर्यंत
बरी होती, ती कालपर्यंत बरी होती. पुढचा शब्द आहे अपॉन, UPON. अपॉन म्हणजे च्या वर, अपॉन म्हणजे च्या वर. अपॉन, UPON, अपॉन द टेबल, अपॉन द TABLE, अपॉन द टेबल म्हणजे टेबल वर, टेबल वर. वाक्य द बुक्स आर अपॉन, UPON, अपॉन द टेबल, TABLE पूर्णविराम. मराठीमध्ये द बुक्स आर अपॉन द टेबलचा अर्थ पुस्तके, पुस्तके टेबलवर, पुस्तके टेबलवर आहेत, पुस्तके टेबलवर आहेत. पुढचा शब्द आहे VIA, व्हाया. व्हाया म्हणजे द्वारा. व्हाया म्हणजे काय? द्वारा. मार्गे, व्हाया पुणे, VIAPUNE, पुणे म्हणजे पुणे मार्गे, पुणे मार्गे, पुणे मार्गे. वाक्य आय वेंट मुंबई, MUMBAI, मुंबई व्हाया पुणे, व्हाया पुणे. त्याचा मराठीमध्ये अर्थ आय वेंट मुंबई व्हाया पुणे, मी पुणे मार्गे, मी पुणे मार्गे मुंबईला, मुंबईला, मी पुणे मार्गे मुंबईला गेलो, मी पुणे मार्गे मुंबईला गेलो. पुढचा शब्द आहे व्हर्सस, VERSUS. व्हर्सस म्हणजे च्या विरुद्ध, च्या विरुद्ध. व्हर्सस म्हणजे च्या विरुद्ध, व्हर्सस म्हणजे च्या विरुद्ध. VERSUS, व्हर्सस पाकिस्तान, PAKISTAN. व्हर्सस पाकिस्तान म्हणजे पाकिस्तान, पाकिस्तानच्या विरुद्ध, विरुद्ध, पाकिस्तानच्या विरुद्ध, पाकिस्तानच्या विरुद्ध. वाक्य द मॅच, द मॅच, MATCH, द मॅच was versus, VERSUS, पाकिस्तान, PAKISTAN, पाकिस्तान. द मॅच वॉज व्हर्सेस पाकिस्तानचा मराठीमध्ये अर्थ सामना, सामना. पाकिस्तानच्या, पाकिस्तानच्या विरुद्ध होता, सामना पाकिस्तानच्या विरुद्ध होता, सामना पाकिस्तानच्या विरुद्ध होता. पुढचा शब्द आहे विथ, WITH. विथ म्हणजे च्या सोबत, च्या सोबत. विथ यू, WITH, विथ यू म्हणजे
तुझ्यासोबत, तुझ्यासोबत. विथ यू म्हणजे तुझ्यासोबत. वाक्य वी आर विथ यू. वी आर विथ यू. वी आर विथ यू या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ आम्ही तुमच्या सोबत किंवा तुझ्या सोबत. आम्ही तुझ्या सोबत. आम्ही तुझ्या सोबत आहोत. आम्ही तुझ्या सोबत आहोत. पुढचा शब्द विदिन. WITHIN. विदिन म्हणजे च्या आत. विदिन म्हणजे च्या आत. विदिन 2 days. WITHIN. विदिन 2 days म्हणजे 2 दिवसात. 2 दिवसात. 2 दिवसात. विदिन 2 days म्हणजे 2 दिवसात. वाक्य आय विल कंप्लीट. COMPLETE. कंप्लीट इट. विदिन. WITHIN. विदिन 2 TWO days. DAYS. याचा आय विल कंप्लीट इट विदिन 2 days या वाक्याचा मराठीत अर्थ मी हे 2 दिवसात. 2 दिवसात. मी हे 2 दिवसात पूर्ण करील. मी हे 2 दिवसात पूर्ण करील. मी हे 2 दिवसात पूर्ण करील. पुढचा शब्द आहे विदाऊट. WITHOUT. विदाऊट म्हणजे च्या शिवाय. च्या शिवाय. विदाऊट म्हणजे च्या शिवाय. विदाऊट यू. WITHOUT. विदाऊट यू म्हणजे तुझ्याशिवाय. 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 वाक्य होईल आय विल लिव्ह विदाऊट यू. WITHOUT. विदाऊट यू. आणि याचा मराठीमध्ये अर्थ आय विल लिव्ह विदाऊट यू. मराठीमध्ये अर्थ मी तुझ्याशिवाय. मी तुझ्याशिवाय जगेल. जगेल. मी तुझ्याशिवाय जगेल किंवा जगेन. धन्यवाद.